शहरात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। कुंडलवेस परिसरातील परांजपे अपार्टमेंटमध्ये संजय प्रभाकर परांजपे यांचा अज्ञातान करून धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली। संजय परांजपे हे अमावस्येनिमित्त मंदिरात नारळ फोडण्यासाठी घराबाहेर पडले होते। मात्र बराच वेळ उलगडूनही ते घरी परतले नाहीत। त्यामुळे त्यांचा मुलगा मंदार परांजपे त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला। परांजपे अपार्टमेंटजवळ पोहोचल्यावर मंदाराला परिसरात रक्त सांडलेले दिसून आले। घाबरलेल्या अवस्थेत त्याने तात्काळ इमारतीतील भाडेकरू दुकानदाराला याची माहिती दिली। त्यानंतर दोघे घटनास्थळी पोहोचले। यावेळी इमारतीच्या जिन्याखालील अडगळीच्या जागेत संजय परांजपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले। त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जब्बर प्रहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। मारेकऱ्याने खून केल्यानंतर मृतदेह जिन्याखाली टाकून दिल्यामुळे जवळपास 1 तास हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही। रात्री 8:30च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी गर्दी झाली। संजय परांजपे हे पिढी जाती नोंदणीकृत सावकारी व्यावसायिक होते। तसेच ते विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेत संचालक म्हणून कार्यरत होते। त्यांचे बंधू उदय परांजपे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत। परांजपे सर खूप शांत आणि संयमी स्वभावाचे होते। त्यांचा असा खून होईल यावर विश्वास बसत नाही। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून या प्रकाराचा लवकरच उलगडा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। या खून प्रकरणामुळे पलूस शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।